आता आज रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. रिकॉन्स्टिट्यूशन कधी म्हणायचं? आपण एखादी कंपनी जेव्हा पुनर्रचना करतो, पुन्हा कंपनीची मांडणी करतो, उभारतो, त्याला रिकॉन्स्टिट्यूशन म्हणतात. त्याला दुसरा शब्द रिक्रिएशन आहे. हा शब्द कधी वापरायचा? ज्या वेळेला पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज होतो त्यावेळेला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हणायचं. या तिन्ही केसमध्ये पार्टनरचे प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज होतो. प्रॉफिट शेअरिंग रेशो माहिती आहे, फायनल अकाउंटला होता ना 2:1 3:2 होता, तो चेंज होतो. आता कसा होतो सांगतो की. मग आता 1932 पार्टनरशिप ऍक्ट एमसीक्यू ला येणार. पार्टनरशिप ऍक्ट याप्रमाणे आपण पार्टनरशिपचं रिकॉन्स्टिट्यूशन करू शकतो, रिक्रिएशन करू शकतो, म्हणजे पार्टनरशिप फर्मची पुनर्रचना करू शकतो. एखाद्या पार्टनरला ऍडमिशन देऊ शकतो, एखाद्या पार्टनरला रिटायर करू शकतो, एखाद्या पार्टनरचं काय होऊ शकतो, डेथ होऊ शकतो. इथं रिटायर करू शकतो आपण आणि इथं डेथ होतोच. मग आता रिटायरमेंट, आता ऍडमिशन मध्ये कसं असतं, आधीचे ओल्ड पार्टनर्स व्यवसाय चालवत असतात. ओल्ड पार्टनर्स, आता इथनं सुरुवात करूया आपण. समजा ए आणि बी हे ओल्ड पार्टनर्स आहेत. ते घेणार आहे मी, ते ओझरत घेणार आहे, ओल्ड पार्टनर्स आहेत. आणि ते ऍडमिट सी, ऍडमिट सी, त्यांनी सी ला प्रवेश द्यायचं ठरवलं. ह्या ओल्ड पार्टनर्सला दुसरा शब्द एक्झिस्टिंग पार्टनर्स. ऑब्जेक्टिव्हला लागतं हे सगळं. एक्झिस्टिंग पार्टनर्स किंवा ओल्ड पार्टनर्स ह्यांचा बिझनेस होता, ऑलरेडी रनिंग मध्ये आहे बिझनेस. त्यांनी सी ला ऍडमिशन द्यायचं ठरवलं. मग आता तुम्हाला काय शिकवलं मी? चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो दाखवायचा आहे ना तुम्हाला. मग समजा या दोघांचा रेशो होता 3:2. मग 3:2 रेशो आल्यावर ह्याला ऍडमिशन केलं, रेशो बदलणार का नाही? का रेशो 3:2च राहणार? म्हणजे सी ला ऍडमिशन द्यायचं, प्रॉफिट मात्र कोण वाटून घेणार? ही दोघं. असं कसं होईल? आता हे टोटल पार्टनर किती होणार याच्यात? ए बी अँड सी. मग त्यांचा रेशो काय होईल? 3:2:1. ह्याला पण घ्यायचं, कारण एक नवीन पार्टनर आल्यानंतर त्याला पण शेअर द्यायला पाहिजे ना, प्रॉफिट मधला किंवा लॉस मधला काय असेल ते. मग त्यासाठी रेशो काय होणार? 3:2 असेल. आधी किती होता? ह्याला प्रवेश द्यायच्या आधी 3:2. बदलला रेशो? बदलला रेशो. 2:2 3:2 होते, दोघांचे रेशो होते ते तिघांचे झाले. लक्षात आलं? झालं का चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो? ऍडमिशन घेतल्यामुळे ज्याला तुम्ही ऍडमिशन देताय, प्रवेश देताय, त्याला प्रॉफिटचा शेअर द्यायलाच पाहिजे. मग त्याचा रेशो वाढला, 3:2:1 झाला. आता हे कसं कॅल्क्युलेट केलं तो नंतरची गोष्ट आहे. आता रिटायरमेंट मध्ये बघूया. समजा ए बी अँड सी असे 3 पार्टनर असतील, त्यांचा रेशो आहे 6:5:4. हा रेशो आहे. मग सी काय म्हटला, मला काय व्यवसायात आता राहायचं नाहीये, मी रिटायर होतो, व्यवसाय सोडतो. व्यवसाय सोडतो, काही कारण, बाकीची काही पण कारणं असतील, व्यवसाय सोडतो म्हणेल. ठीक आहे, सोड म्हणायचं. मग आता ह्यांनी व्यवसाय सोड झाल्यानंतर किंवा काही त्यांच्यात भांडण वगैरे झाले असतील, जमलं नसेल वाटणीवरनं, मग हा केला. मग आता पुढे पार्टनर्स कोण राहणार? ए अँड बी. झालं का? मग आता रेशो किती होणार सांगा? रेशो हा केला म्हणजे आता पुढचा रेशो काय येणार? 6:5. बदलला का रेशो? म्हणजे रिटायर व्हायच्या आधी रेशो 6:5:4 होता. सी म्हटला मी व्यवसायात बाहेर होणार आहे, निवृत्त होणार. ठीक आहे, जा सोड व्यवसाय. मग ही दोघा व्यवसाय कंटिन्यू करणार, मग त्यांचा रेशो येणार. इथं ऍडमिशन मध्ये 3:2 होते, ते 3:2:1 झालं. रिटायरमेंट मध्ये तिघांचं होतं ते दोघांचं झालं. इथं पण तेच होतंय, एक्स वाय आणि झेड. हा रेशो असेल त्यांचा इक्वल, सगळ्यांचा इक्वल रेशो आहे. पण झेड म्हटलं, झेडचं डेथ झाली, सडनली डेथ झाली झेडची. मग बिझनेस कंटिन्यू कोण करणार? एक्स अँड वाय. त्यांचा रेशो काय येणार? 1. आणि का प्रत्येक केसला रेशो चेंज झाला का? नॅचरली चेंज होतोच रे, नॅचरली. आता ह्या 2 केसमध्ये चेंज होणारच की, हा रिटायर झाला, हा डेथ झाला. तिघांचे रेशो 2 होणार. आणि इथे एकाला नवीन घेतलं तुम्ही, मग 2 रेशोचे तिसरा रेशो 3:2:1. हे कॅल्क्युलेशन आहे. इथे कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो म्हणून आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ह्या टॉपिक मध्ये. ह्याला म्हणतात, हे जे घडतं ना चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, ह्यालाच म्हणतात रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. भागीदारी संस्थेची पुनर्रचना करायची, भागीदारी रचनेची पुनर्रचना करायची, पुन्हा मांडणी करायची सगळी, त्याला म्हणतात रिकॉन्स्टिट्यूशन. डिक्शनरी काढून बघा, काढूनच बघितलं मी, काढूनच आलो इथं. रिकॉन्स्टिट्यूशन इथनं सांगूया म्हणलं, तुमच्याकडे पुस्तकात ते आहे. मग तुम्ही ऍडमिशन ऑफ पार्टनर टॉपिक कसा सुरू करता, इथं आहे ऍडमिशन ऑफ टॉपिक. आणि एकूण हे तिन्ही टॉपिक सेमच आहे. 80% टॉपिक सेम बेसवर आहे. फक्त रिटायरमेंट डेटला 20% टॉपिक चेंज होतो, 20%. त्यामुळे बेसिक आहे. हे काय वेगवेगळे 3 टॉपिक नाही आहे, एकच टॉपिक आहे. त्याच्यात 3 पार्ट आहेत, सब पार्ट म्हणा ना.
आणि त्याच्यावरचा हा टॉपिक जास्त प्रॅक्टिस करायचा. त्यांचं प्रॅक्टिस जरा कमी केलं तरी चालतं. आता हा विषय संपला, इकडचं संपलं. रिटायरमेंट मध्ये काय होतं हे वेगळं आहे लेक्चर. त्याचं लेक्चर त्याच्या वेळा घेऊ आपण. कारण जो रिटायर होतो किंवा डेथ होतो त्यांचा त्यांना शेअर द्यावा लागतो. शेअर, प्रॉफिट मधील शेअर, गुडविल मधील शेअर, कॅपिटल मधील शेअर. कळलं का? शेअर म्हणजे हिस्सा द्यावा लागतो. तो चाललाय ना, चाललाय किंवा गेलाय, हा त्यांना शेअर द्यावा लागतो. मग हे वेगळं कॅल्क्युलेशन. आता कशाला बोलायचं? आता आपल्याला ऍडमिशन पाहिजे. आता ऍडमिशन मध्ये इथनं पुढं काय होतं? सी ला प्रवेश का द्यायला लागले? सी ला प्रवेश देण्याचं कारण त्यांना ऍडिशनल कॅपिटल पाहिजे. ऍडिशनल कॅपिटल पाहिजे. ऍडमिशनचा उद्देश काय? कारण ए आणि बी नी बिझनेस मध्ये कॅपिटल आणून त्यांची लिमिट संपली. याच्या पुढे ते कॅपिटल आणू शकत नाही, लोन घेऊ शकत नाही, सगळं लिमिट संपलंय. मग ते म्हटले आपण आता काय करूया, आपल्याला ऍडिशनल कॅपिटल पाहिजे. मग आपण एका माणसाला आपल्या बिझनेस मध्ये ऍडमिशन देऊया, प्रवेश घेऊया, सामावून घेऊया. मग ऍडिशनल कॅपिटल पाहिजे. त्यानंतर ह्यांचा उद्देश काय आहे? आपल्या बिझनेसचा ग्रोथ व्हायला पाहिजे. नंतर एक्सपान्शन, हे सगळे शब्द माहित आहेत. व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसाय वाढवायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं कॅपिटल लागते. तू नुसते धडपड करून काय उपयोग नाही, भांडवल गुंतवायला लागते बिझनेस मध्ये, तर व्यवसाय वाढतो. त्याच्यानंतर त्यांना मॅन पॉवर पाहिजे. या दोघांना आणखीन एक हँड पाहिजे, मॅन पॉवर पाहिजे. नंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क होईल. कळलं का? सगळी भाषा कळते का? डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क. आतापर्यंत ही दोघं राबत होती रे, आता किती जण काम करणार? ए, बी आणि सी. काम काय होणार? डिवाइड होणार. डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, मॅन पॉवर वाढणार. आणि सर्वात गोष्ट कॅपिटलच्या जोडीने आपल्याला आणखीन कशाचे पैसे मिळणार? बघ काय लिहिलं? गुडविलचे पैसे मिळणार. हे पण पैसे मिळणार की, कारण हा रनिंग बिझनेस आहे रे, हा काय बंद पडलेला बिझनेस नाही आहे. रनिंग बिझनेस मध्ये तुम्ही दुसऱ्याला ऍडमिशन देताय म्हणजे त्याच्याकडनं दोन प्रकारचे पैसे घ्यायचे. एक गुडविल साठी, एक कॅपिटल साठी आणि एक गुडविल साठी. गुडविल साठी घ्यायचेच. तुला तयार बिझनेस मिळतोय, आमचं मार्केटात ऑलरेडी रेप्युटेशन आहे, त्यात तुला घ्यायला लागलोय, तुला तयार बिझनेस मिळालेला आहे, ते गुडविलचे पैसे पण नाही. म्हणजे हे वेगळे घ्यायचे, ते वेगळे घ्यायचे, असे सगळे दोन्ही मिळून पैसे घेऊन त्याला ऍडमिशन द्यायचं. आता ह्याच्या पुढे कळालं का कशासाठी ऍडमिशन द्यायचं? ऍडिशनल कॅपिटल पाहिजे, बिझनेसचा ग्रोथ करायचा आहे, बिझनेस वाढवायचा आहे, विस्तार. त्यानंतर मॅन पॉवर किंवा दुसरं काय सांगितलं? डिस्ट्रीब्युशन ऑफ इथं एन ऑफ वर्क. हा तिसरा पार्ट मिळाल्यावर काय होईल? कामाची विभागणी होईल. कामाची विभागणी होईल. पार्टनरशिप मध्ये कामं असतात. परचेसिंग डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, बँक ट्रान्झॅक्शन एकाने बघायच्या, नंतर कस्टमर बरोबर डीलिंग, वसुलीसाठी एकदा जायचं असतं कस्टमर बरोबर. हे सगळे प्रकार असतात. यासाठी मॅन पॉवर लागते. वर्क, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क. अजून एक सर्वात सांगू, सी ला काय घ्यायचं? त्याच्याकडे ऍडिशनल नॉलेज आहे, स्किल्ड आहे. हा नुकताच एमबीए झालेला किंवा 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याला, दुसऱ्या कंपनीत काम करायचा, त्यालाच आपल्याकडे घ्यायचं. त्यामुळे आपला व्यवसाय काय होईल आणि वाढेल. स्किल आहे, इफिशियन्सी, यंग माणूस आहे, नुकताच एमबीए झालाय किंवा 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्याला आपल्याकडे घ्यायचं. हे दोघांनी 10-20 वर्ष व्यवसाय केलेला आहे, पण त्याला व्यवसाय पुढे वाढवायचा आहे. वाढवण्यासाठी हा मार्ग आहे. हे सगळे शब्द ओळखीचे आहेत. मी शेवटचा शब्द काय सांगितला? अप टू डेट नॉलेज आहे त्या माणसाकडे. तो जो सी आहे त्याच्याकडे अप टू डेट नॉलेज आहे, त्यासाठी त्याला ऍडमिशन द्यायची. या पद्धतीने ऍडमिशन का देतात हे कळलं. आता सर्वात महत्वाचं, हे सगळे शब्द आता थेरीत नाहीये, मी घेतले. अप टू डेट नॉलेज तेवढा आहे, स्किल तेवढा शब्द आहे, हे बाकीचे घेतलेत मी पुस्तकात, नाही इकडनं तिकडनं. असू दे. आता काय करायचं, याच्या पुढे काय जाईल? ऍडमिशन, सी ला ऍडमिशन द्यायच्या आधी, सी ला ऍडमिशन द्यायच्या आधी आतापर्यंत जो बिझनेस या दोघांनी केला ना, कोणी केला? दोघांनी म्हणजे कोण? नाव काय त्यांचं? नाव सांग. ओल्ड पार्टनर्स ए आणि बी. आणखी एक नाव काय? एक्झिस्टिंग पार्टनर्स. ह्यांनी जो व्यवसाय केलाय त्या व्यवसायाचा जो प्रॉफिट होईल ते दोघं वाटून घेतात. होय, कारण ऍडमिशन एकदा त्या माणसाला प्रवेश दिल्यानंतर जर तुम्ही काय कराल तर त्याच्यावर किती जणांचा हक्क असेल? 3घांचा असेल. मग हे दोघं काय करतात? नियम आहे, ह्यात काय चूक काही नाहीये. सी ला ऍडमिशन द्यायच्या आधी आतापर्यंत जो प्रॉफिट झाला तो प्रॉफिट किंवा लॉस ते कोण दोघं वाटून घेतात? ए आणि बी वाटून घेतात. पहिला दिसणारा प्रॉफिट कुठला? रिझर्व्ह अँड सरप्लस. हे सगळं संपला. पुढचं नाही तर काही संबंध नाही. रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजे काय? आठवतंय का? बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जनरल रिझर्व्ह होता, आपल्या फायनल अकाउंटला पण होता, डिसोल्युशनला पण होता. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जनरल रिझर्व्ह असतो किंवा रिझर्व्ह फंड असतो. तो रिझर्व्ह फंड कोणी साठवलाय? कोणी दरवर्षी
वर्षीचे प्रॉफिट थोडे थोडे पैसे घेऊन साठवलाय, ए आणि बी ने साठवलाय. मग त्याच्यावर हक्क कोणाचा असणार? ए आणि बी चा असणार. म्हणजे हा रिझर्व कोण घेऊन टाकणार? ए आणि बी घेऊन टाकणार. हा दिसणारा प्रॉफिट आहे, दिसणारा विजिबल आहे, हा दिसणारा प्रॉफिट आहे. अजून काय आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अहो म्हणजेच नेट प्रॉफिट हो, म्हणजेच नेट प्रॉफिट. हा पण प्रॉफिट कोणी घेऊन टाकायचा? सी ला ऍडमिशन द्यायच्या आधी ए आणि बी ने घेऊन टाकायचा. हा विजिबल प्रॉफिट आहे, हा विजिबल प्रॉफिट आहे. हा पण प्रॉफिटच आहे. रिझर्व कसा तयार करतात कोणी शिकवलंय तुम्हाला? दर वर्षीच्या प्रॉफिट मधून थोडी थोडी रक्कम ट्रान्सफर करतात. आठवतंय कधीतरी बोललो या 2 महिन्यात. हा, दर वर्षाच्या प्रॉफिट मधून थोडी थोडी रक्कम ट्रान्सफर करतात आणि हा रिझर्व वाढवत नेतात. म्हणजे हे सगळं कोणी केलंय? ए आणि बी ने केलंय. म्हणजे हे प्रॉफिट कोण घेणार? हे दोन्ही साठवलेले पैसे कोण घेणार? ए आणि बी घेणार. अशा तऱ्हेनं हे दोन पैसे ए आणि बी घेणार. कोणी यायच्या आधी? सी ला ऍडमिशन द्यायच्या आधी हे सगळे पैसे कोण घेणार? ए आणि बी घेऊन टाकणार. आता न दिसणारे काही प्रॉफिट आहे, न दिसणारे प्रॉफिट. आता समजा, लक्ष द्यायचं इथंच घेऊ, हे बिझनेसचं फर्स्ट इयर आहे आणि इथं बिझनेसचं हे बिझनेसचं लास्ट इयर, लास्ट म्हणता येईल नाही, 20th इयर्स. आणि इथं त्यांनी 10व्या वर्षी नवीन पार्टनरला ऍडमिशन द्यायचं ठरवलं. इथं 10व्या वर्षी, इथं मिस्टर सी, इथं. हे अजून पुढचा विषय. अजून आता आपण कुठं आहे? इथं आहे. इथं ऍडमिशन द्यायचं ठरलंय, ऍडमिशन द्यायचं ठरलंय. मग सीला ऍडमिशन द्यायच्या आधी इथपर्यंत जो बिझनेस तुझा झाला त्यातला प्रॉफिट किंवा लॉस हा कोणी घ्यायचा? 10 वर्षाचा प्रॉफिट किंवा लॉस? ए आणि बी घ्यायचा. म्हणजे इथं कोणाचं नाव येणार? ए आणि बी. आणि इथून पुढे जो होईल 10व्या 11व्या वर्षापासून 20व्या वर्ष, पुढे किती वर्ष धंदा चालेल चालेल, त्याच्यावर प्रॉफिट मात्र कोणाकोणाचा हक्क असणार? ए, बी आणि सी. असा अर्थ आहे. आणि जर तुम्ही असं नाही केलं, हे वाटून घेतलंच नाही, तर काय होईल? ह्याचा हक्क, सीचा हक्क इकडेही पडेल असेल. म्हणजे तुम्ही दोघांनी केलेल्या बिझनेसवर कोणाचा हक्क येईल? सीचा हक्क येईल. ए आणि बी ने केलेला बिझनेस, पहिले 10 वर्ष बिझनेस कोणी रन केलाय? ए आणि बी ने. मग सी ला ऍडमिशन द्यायच्या आधी स्वतःचा प्रॉफिट सगळा काढून घेतात. हा विजिबल प्रॉफिट दाखवला तुम्हाला, जो डोळ्याला दिसतो तो दाखवला. आणि इनविजिबल पण आहे दाखवतो, सांगतो तुम्हाला. एकंदरीत कळाले इथपर्यंतचा बिझनेस कोणी दोघांनी केलाय? ए आणि बी. इथं कोणाला घेतलं? सी ला घेतलं. मग पुढे किती जण झाले? पुढच्या प्रवासाला 3 जण. हा, आणखीन एक सांगायचं, इथं रेशो किती आला? 3:2. आणि इथं किती होणार? 3:2:1. लक्षात आलं? रेशो चेंज झाला, त्यालाच म्हणतात रिकॉन्स्टिट्यूशन. पार्टनरशिप फर्मची काय केली? पुनर्रचना केली, पुनर्मांडणी केली. असं एका माणसाला घेतलं किंवा एक माणूस गेला की पुनर्मांडणी होती. रेशो चेंज झाला की पुनर्मांडणी होती. रेशो चेंज झाला, 2:3, 3:2. 3:2 कधी होतो? रिटायर झाला किंवा डेथ झाला. रिटायर झाल्यावर डेथ झाल्यावर 3:2 होतो. आणि 2:3 कधी होतो? ऍडमिशन केलं. एकच कारण, ऍडमिशन केलं. या तिन्ही केस मध्ये असा प्रकार आहे. आता ऍडमिशन चाललंय आपलं फक्त. आता ऍडमिशन चाललंय. मी कशातला प्रॉफिट काढला? फक्त हे रेश मार्केटिंग कळाली का? लेंथ ऑफ बिझनेसचं लाईफ. समजा 20 इयर्स आहे, 10 इयर्सला हे निर्णय घेतला आपण जरा आणखी एकाला घेऊया, आपल्याला कॅपिटल कमी पडायला, स्किल कमी पडायला. काय शब्द वापरले? नीड ऑफ कॅपिटल, एक्सपान्शन, ग्रोथ, मॅन पॉवर, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क आणि सर्वात महत्त्वाचं अप टू डेट नॉलेज आहे त्याच्याकडे. आता नवीन मेंबर आहे, अप टू डेट नॉलेज. या सगळ्याचा आपल्याला हे होईल की बिझनेस वाढवायला उपयोग होईल, म्हणून त्याला घेतलं. मग सांगा, पहिल्या 10 वर्षात मालकी कोणाची बिझनेसवर? ए आणि बी. आणि त्याच्यातला झालेला प्रॉफिट पण कोणी वाटून घ्यायचा? प्रॉफिट किंवा लॉस झाला तर हेच घ्यायचं, ए आणि बी ने. आणि ह्याच्या पुढचं किती जण? 11व्या वर्षापासून 20व्या वर्षापर्यंत चालेल तितके वर्ष ए, बी आणि सी असा प्रकार आहे. आता ह्याच्यात एकूण अकाउंट्स किती काढायचे? आता लेजर अकाउंट कडे येऊया, कारण तुम्हाला इनविजिबल प्रॉफिट दाखवायचं आहे ना. हा विजिबल प्रॉफिट आहे, हा दिसतंय डोळ्याला, साठवलेले पैसे आहे. आता इनविजिबल प्रॉफिट आहे त्याच्यात अजून. आता ते ऐका. हा, सगळे शब्द झाले ना. आता मी काय काय दाखवणार आहे ते. डिप्रिशिएशन, ऍप्रिशिएशन, डेट्स. काय तिथं नोट्स मध्ये काय बघू नको, काय नाही तिथं, सगळं चेंज केलं यावं.
आणि डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स आणि इथं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हे सगळे व्यवहार रिव्हॅल्युएशन अकाउंटला येणार. रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे काय? नवीन पार्टनरला ऍडमिशन द्यायच्या आधी, नवीन पार्टनरला ऍडमिशन द्यायच्या आधी आपल्याकडे जे ऍसेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्याच्या रिव्हॅल्युएशन करून घ्यायच्या, त्याच्या किमती ठरवून घ्यायच्या. असा अर्थ आहे, किमती ठरवून घ्यायच्या. समजा उदाहरण देतो, समजा तुझ्याकडे बिल्डिंग 2 लाखाची आहे, त्याची किंमत 1,80,000 झाली. 2 लाखाची बिल्डिंग 1,80,000 झाली असेल तर 20,000 काय आहे? डिप्रिशिएशन आहे. म्हणजे हा काय झाला? तुझा एक्सपेन्सेस झाला. मग रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. समजा तुझ्याकडे मोकळा प्लॉट आहे, तो 5 लाखाचा आहे, तो 5 लाखाचा 5.5 लाख किंमत झाली. म्हणजे प्लॉट मध्ये काय झालं? 50,000 ऍप्रिशिएशन झालं. ते कुठल्या बाजूला गेलं पाहिजे? ऍप्रिशिएशन म्हणजे वाढलं इन्कम आहे. कळलं का? 5 लाखाचं कोणाला कळतं? अलीकडच्या काळात ह्या गोष्टी कळतात. 5 लाखाचा प्लॉट आहे, तो 5.5 लाख किंमत आहे आता मार्केटात. मग 50,000 तुझं काय झालं? इन्कम झालं. कुठल्या साईडला गेलं पाहिजे? क्रेडिट साईडला गेलं पाहिजे. असे हे व्यवहार, एवढेच व्यवहार याच्यात येतात. रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन म्हणजे काय? असा झालेला प्रॉफिट की जो तुम्हाला डोळ्याला दिसत नाहीये पण 2 आकड्यामध्ये आहे. आता डेटर्स 40,000 आहे, त्याच्यातले 2,000 फुटणार आहे किंवा बुडलेत. चल 40,000 की 2,000 बुडलेत, मग 2,000 कुठल्या साईडला घेणार? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला घेणार. रिव्हॅल्युएशन अकाउंट इट इज अ नॉमिनल अकाउंट. इट इज जस्ट लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. संपलं, हवा काढून घेतली याची. हे हा पण नाव काय याचं? रिव्हॅल्युएशन अकाउंट. हा कुठल्या प्रकारचा अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. डेबिटला काय येणार? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इनकम्स. झालं का? कोणाचे रूल्स आहेत? हे प्रॉफिट अँड लॉस चे रूल्स आहेत. नॉमिनल अकाउंट आहे हा. मग समजा की विषय, मग हे सगळे व्यवहार इथं बसणार आहेत, ते शिकवणार आहे. आणि कशात येतं ते? तुम्हाला एक बॅलन्स शीट देतात. त्या बॅलन्स शीट कोणाची असते? ती ओल्ड पार्टनर्सची बॅलन्स शीट असते. हो, पहिल्यांदा ओल्ड पार्टनर्स असतात आणि नंतर काय होतात? 3 पार्टनर येतात. पहिल्यांदा 2 असतात, नंतर रस्त्यात तिसरा भेटतो, मग त्याला घेऊन बिझनेस करतात पुढे जाऊन. लक्षात आला का हिशोब? ऍडमिशन हा म्हणतात सांगितलं तशी भाषा. बर, आता हे मला इथं बसवायचंय सगळं, हे मला इथं बसवायचं. एकूण लेजर किती निघतात आधी ऐका, मग बोलूया. एकूण लेजर किती निघतात? रिव्हॅल्युएशन अकाउंट हा पहिला. दुसरा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तिसरा कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अहो फायनल अकाउंट परवडलं म्हणाल तुम्ही. आणि चौथा बॅलन्स शीट. असं सगळं बनवायचं आहे. हे दोन्ही या पानावर बनवायचं, लेफ्ट साइडच्या पानावर, आणि हे दोन्ही राईट साइडच्या पानावर बनवायचे, समोरासमोर समोरासमोर. आणि जे काय वर्किंग नोटला वगैरे जागा लागेल ते सप्लिमेंट वर घ्यायचं. ते खाली काही जागा राहत नाही, काटोकाट जागा संपती व्हायची, त्यामुळे सप्लिमेंटला कागद ठेवायचं. वर्किंग नोट आहे, वर्किंग नोट वगैरे असतात. हे एवढं बनवायचं, एवढं. हे 3 लेजर अकाउंट झाले. लेजर अकाउंट म्हणजे असलं रुलिंग. आणि ही बॅलन्स शीट तुला माहिती आहे, बॅलन्स शीट फायनल अकाउंट होती ना, त्या बॅलन्स शीटचं लेक्चर पण द्यायची गरज नाही, कारण आत्ताच फायनल अकाउंट नंतर हा टॉपिक मुद्दाम लावलाय मी, घेतलाय की जेणेकरून बॅलन्स शीटचं लेक्चर पासून माझी सुटका होईल. तर दुसरा मधला कुठला तरी टॉपिक टाकला ना, मग परत मला बॅलन्स शीट म्हणजे काय, ऍसेट तिकडं कोण इकडं कोण हे सांगायला लागते. बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, गुडविल, डेटर्स तिकडं ऍसेट साईडला, इकडं कॅपिटल, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, लायबिलिटी साईडला, ते सगळं सेम. उलट त्याच्यापेक्षा लहान असते ही लहान असते. बरं झालं, आता रिव्हॅल्युएशन अकाउंट सांगणार आहे आणि ह्यातलं सगळं इथं कुठं बसतंय ते सांगायचं. यातल्या 2-3 गोष्टी तुम्हाला माहित आहेत. हा, आता आकडे घेऊनच सांगतो तुम्हाला. आकडे घेऊन डिप्रिशिएशन कसं काय, हे सवय आहे ना तुम्हाला. समजा मशिनरी 80,000चे, त्याच्यावर 10% डिप्रिशिएशन घ्यायचं. हे सगळं कधी करायचं? न्यू पार्टनरला ऍडमिशन द्यायच्या आधी. न्यू पार्टनर, हे ओल्ड पार्टनर्स काय करतात? त्याला ऍडमिशन द्यायच्या आधी आपल्या बिझनेसला जो प्रॉफिट होईल तो स्वतः वाटून घेतात, कारण त्यांनी कष्ट करून बिझनेस चालवलाय ना, मग प्रॉफिट घेतात वाटून, आणि मोस्टली प्रॉफिटच येतो. रेअर केस मध्ये लॉस येतो. रिव्हॅल्युएशनला लॉस कधीतरी येतो. लॉस आता कळेल. प्रॉफिट कधी येईल? क्रेडिट साइड जड असेल तर प्रॉफिट येईल, आणि डेबिट साइड जड असेल तर लॉस येईल. फायनल अकाउंट, पीएल अकाउंटचं जीपी, एनपी, नेट लॉस आणि नेट प्रॉफिट सेम. इन्कम साइड जड असेल तर इकडे काय येणार? रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. नाव जरा सुधारायचं, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. आणि डेबिट साइड जड असेल तर इकडे काय येणार? रिव्हॅल्युएशन लॉस आहे. रिव्हॅल्युएशन लॉस. आता मी काय करणार आहे? फक्त हा अकाउंट शिकवणार आहे, आजचं लेक्चर थांबवून टाकणार आहे, एवढंच. मग तुम्ही वाचायचं काय राहिलं ते बघायचं. आता डिप्रिशिएशन, 80,000ची बिल्डिंग आहे, 10% डिप्रिशिएशन आहे. पोस्टिंग कोणीकडे घेणार डिप्रिशिएशनचं सांगा?
डिप्रिशिएशन काय आहे? हा आपला एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस असल्यामुळे कुठे येणार? डेबिटला येणार. मग इथं लिहायचं टू मशिनरी कंसात डिप्रिशिएशन. इथं आलाय डिप्रिशिएशनचं पोस्टिंग ठरलं. इट इज अ लॉस डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन. आता रिव्हॅल्युएशन म्हणायचं, डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन. ऍप्रिशिएशनचा ऍप्रिशिएशन 1 लाखाचे ऍसेट 1,50,000 झाले. काय झालं? 50,000. 1 लाखाचे ऍसेट 1,50,000 झाले म्हणजे 50,000 ने ऍसेट वाढली, म्हणजे हे आपलं इन्कम आहे. 50,000 ने ऍसेट वाढली, इन्कम आहे. इन्कम कुठल्या साईडला घ्यायचं असतं? क्रेडिट साईडला. मग इथं घ्यायचं बाय लँड कंसात ऍप्रिशिएशन अमाऊंट इकडे समजून घ्यायचं. नंतर येत आहे नंतर बॅड डेट्स आरडीडी. अहो का सांगा लागतं बॅड डेट्स आरडीडी? बॅड डेट्स म्हणजे डेटर्स मधून पैसे बुडले, आपलं जे येणं होतं त्यातले काही पैसे बुडले. इट इज अ लॉस डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता इथं मात्र सगळं वेगळं राहायचं. फायनल अकाउंट सारखं सेट करायचं नाही. फायनल अकाउंट आपला 4 आयटमचा सेट होता ना, बॅड डेट्स आरडीडी आरडीडी. इथं करायचं नाही, असं स्वतंत्र ठेवायचं त्याला. आरडीडी म्हणजे काय? आधी बॅड डेट्स वजा करायचे असतात फायनल अकाउंट आणि त्यातनं आलेल्या रकमेवर आरडीडी काढायचा असतो. आरडीडी हा आरडीडीचा अर्थ काय? पैसे बुडण्याची शक्यता. लॉंग फॉर्म काय? रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स. बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडले आणि आरडीडी म्हणजे पैसे बुडायची शक्यता आहे. मग इट इज ऑल्सो लॉस. मग त्यावर तोही डेबिट झाला. त्याच्यानंतर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता तुम्हाला समजावं लागणार, हे पण फायनल अकाउंटला झाले. आपलं देणं समजा 50,000 आहे, एका सप्लायरचं देणं 50,000 आहे, त्याला तो आपल्याला 2% डिस्काउंट देणार आहे. तो आपल्याला 2% डिस्काउंट देणार आहे म्हणजे 1,000. मग आपलं देणं किती झालं? क्रेडिटर्स लेस डिस्काउंट फायनल अकाउंट. म्हणूनच फायनल अकाउंट नंतर टॉपिक दरवर्षी लावतो. मुलांना थोडंसं सोपं जातं. 20-30% झाले. चला हे झालं म्हणतात मुलं, टेन्शन मधून फ्री होतात. हे ऍडजस्टमेंट आपल्याला झाले. फक्त नवीन अकाउंट मध्ये लिहायचे. इथं प्रॉफिट अँड लॉसला लिहित होता, इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट मध्ये लिहायचं. एवढंच करायचंय, फक्त नाव बदलायचंय, काम तेच आहे. हा थोडं प्रेझेंटेशन पण चेंज आहे. बरं सांगा, देणं 50,000 आहे. आता देणं किती देणार तू? 49,000 देणार. 1,000 वाचले, देणं वाचलं. मग देणं वाचलं म्हणजे हे तुझं काय आहे? इन्कम आहे. एखाद्या मित्राला तू 1,000 रुपये द्यायचेस, तो म्हणला राहू दे रे मित्र, 700 रुपये दे. हा 200 रुपये वाचले. मग कुठे घेणार 200 रुपये? तू इथं घेणार का इकडे घेणार? इन्कमला घेणार. तुझी आपली बचत झाली की इन्कमला घ्यायचं. मग आता इथं लिहायचं, असं लिहायचं इथं. आता बाय क्रेडिटर्स कंसात डिस्काउंट. जरा लिखाण वेगळं आहे. आपण डिप्रिशिएशन कसं लिहित होतो फायनल अकाउंटला? टू डिप्रिशिएशन ऑन मशिनरी. आता नाही, टू मशिनरी कंसात डिप्रिशिएशन. आणि हे दोघं वेगळे झाले आता. हा कळलं? कुठपर्यंत झालं? 1 2 3 आणि हे 4. हे कळालं कसं? आपलं सप्लायरचं देणं किती आहे? 50,000 आहे. 2% डिस्काउंट आहे. 2% म्हणजे 1,000. जाऊ दे, आपल्या टक्केवारीशी मतलब नाहीये. 50,000 देणं किती द्यायचं आहे? 49,000. देणं वाचलं की? देणं वाचलं म्हणजे आपलं इन्कम आहे, सेव्हिंग झालं. मग क्रेडिट घ्यायचं. आता लास्ट तुम्ही सांगू शकता बघा नॉलेजवर, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, अनपेड एक्सपेन्सेस. खर्च द्यायचा आहे आणि तो करंट इयरचा आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला घ्यायचं. इथं येणार तो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. अजून यात काही गोष्टी आहेत, हे एवढे व्यवहार तरी तुमचा आता पाठ करा. हे घेण्याचं कारण का? फक्त हा एक शब्द नवीन आहे तुम्हाला. हे सगळं फायनल अकाउंटला झाले, बाकीचं खालचं वरचं फक्त ऍप्रिशिएशन. आणि ऍप्रिशिएशनला का घाबरता? डिप्रिशिएशनची उलटी क्रिया. डिप्रिशिएशन मध्ये ऍसेटची किंमत कमी होती, ऍप्रिशिएशन मध्ये वाढते, म्हणून घेतलं जोडीला. एवढे व्यवहार इव्हॅल्युएशनला येतात. बस. आता हा अकाउंट क्लोज कसा करायचा एकदा सांगतो. इथे किचकट झालंय. क्लोज कसा करायचा पूर्ण लेक्चर चेंज करून टाकलंय. आणि ह्याचं पहिलं लेक्चर आणि मागच्या वर्षी याचा व्हिडिओ झालाच नव्हता, केलाच नव्हता. आता मात्र पहिल्या 8-10 प्रॉब्लेम पर्यंत व्हिडिओ करणार. तो पुढचा उद्देश आहे माझा. प्रॉफिट लॉस कसा काढायचा हे परत सांगे बाबा. त्याची डेबिट साइड म्हणजे कसली साइड? कुठली साइड? डेबिट ऑन एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ही साइड क्रेडिट ऑन इनकम्स. आता ऐक, समजा क्रेडिट साइड जड असेल. आता गणिताचा एंड शिकवतो पहिला अकाउंट. ती साइड कुठे घ्यायची? डेबिटला. आता डेबिटला घ्यायची. यातनं ठरलं माहिती आहे, यातनं पुढचे वरचे आकडे सगळे लेस करायचे.
इथं उत्तर काढायचं. त्याला म्हणायचं नवीन नाव आहे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. आणि तुम्ही फायनल अकाउंटला काय लिहित होता नॅरेशन? फायनल अकाउंटला ट्रान्सफर टू नाही, अरे हा पीएलच आहे रे, पीएलच आहे, हा नाव बदललंय. ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहायचं. ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं लिहायचं. आणि हे पैसे ए आणि बी ला वाटायचे. असं वाटप कधी केलं होतं आपण? फायनल अकाउंटला केलं होतं की असं वाटायचं बस. त्याचा रेशो आहे समजा इक्वल, इक्वल वाटायचं. अशा पद्धतीने हा क्लोज होतो. आता रिव्हॅल्युएशन लॉस कधी येईल सांग? तर हे पण शिकवायला पाहिजे. डेबिट साइड जड असेल तर हे सगळं काम तिकडे होईल आणि इथं शब्द काय येईल? हा इकडे गेला लॉस. रिव्हॅल्युएशन लॉस बस. आता समजा ह्याचं सेकंड पुढचं पोस्टिंग कुठं होईल? आता रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला प्रॉफिट आहे तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. लेजर टॉपिक एका अकाउंटच्या डेबिटला तर दुसऱ्याच्या क्रेडिटला. लेजर लक्षात आलं? डिसोल्युशनला रिअलायझेशन लॉस केला होता. जाऊ दे तेवढ्या मागचा टॉपिक नको. हा आहे ह्याच वर्षी तो, पण एवढा मागचा टॉपिक नको. बरं ह्याचा सेकंड इफेक्ट कुठं होईल सांग? ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हटलंय म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला इकडं या साईडला येणार गुलिका असेल तर. कळतंय? खराब प्रॉब्लेम सुरू झाल्यावर कळतंय. एवढं मी लेक्चर दिलंय. बरं नवीन पार्टनरला ऍडमिशन का द्यायचं? त्याच्यामध्ये काय गरज आहे त्यांची ते 5-6 शब्द लक्षात ठेवा. ऍडिशनल कॅपिटल, अमाउंट ऑफ गुडविल, ग्रोथ, एक्सपान्शन, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क आणि सर्वात अप टू डेट नॉलेज असलेला माणूस पाहिजे आम्हाला. स्किल्ड आणि अप टू डेट नॉलेज असलेला माणूस पाहिजे. आपला व्यवसाय आणि वाढेल ना, म्हणून माणूस बघूनच घेतात ते कोणाला घ्यायचं काम करणार. हा एवढं लेक्चर आता दिलंय. एकूण किती लेजर अकाउंट्स काढायचे असतात? 3 आणि एक बॅलन्स शीट. हे लेक्चर देणार नाही, ते देणार नाहीये, पण ते 3वरच बोलणार आहे. इथं थांबूया. आता कोणाचं काय लिहून घ्यायचं राहिलंय किंवा पुढचा काय भाग लिहायचा आहे ते सांगतो मी आता. ठीक आहे.